राजकारणातील दादा, अण्णा, तात्या किंवा दादा भाऊ अशा कोणत्याही राजकीय नेत्यांची, सरकारी यंत्रणांची खरं तर आपण ही बातमी पाहतोय, पक्षात सर्वात मोठा दुवा असतो मतदार राजाचं कोणतेही काम करण्यापासून मतदार राजाला प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावर पोहोचवण्याचं काम अनेक वर्ष कार्यकर्त्यांकडून केली जातात। मात्र ऐन निवडणुकीत हाच कार्यकर्ता त्याच्या मान सन्मानापासून उपेक्षित राहतो। सच्चा कार्यकर्ता पक्षाच्या बैठकांनंतर सतरंजा उचलण्यापुरताच मर्यादित राहिल्याचं शेकडो दाखले राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतात। त्या संदर्भातीलच हा स्पेशल रिपोर्ट। सामान्य कार्यकर्ता उमेदवारीपासून दूर, सर्वच पक्षात सतरंजी उचलणारा सच्चा कार्यकर्ता मागे, पक्षाचा सर्वाधिक महत्त्वाचा दुवा निवडणुकीत दुर्लक्षित, राजकीय गॉडफादरचा वर्दहस्त असेल तरच निभाव। लोकशाहीमध्ये नगरसेवक हे पद राजकारणात लोकप्रतिनिधी करणारं पहिलं पद। ही पहिली पायरी पार करण्यासाठी कार्यकर्ता विविध पातळ्यांवर पक्षासाठी झटत असतो। गल्लीतील सांडपाण्याचा प्रश्न असो की कोणाला रुग्णालयात भरती करणं असेल, कोणाच्या मुलाचा शाळेत प्रवेश असेल, मतदारांच्या प्रत्येक कामात आपल्या पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्यकर्ता नेहमीच तत्परतेने हजर असतो। मात्र उमेदवारी मिळवताना कामांसाठी सर्वात पुढे असणारा कार्यकर्ता सर्वात शेवटी राहतो। प्रत्येक वॉर्डात पक्षांची बांधणी करणं हे महत्त्वाचं काम सामान्य कार्यकर्ता करत असतो। साधा कार्यकर्ता, पन्ना प्रमुख, गटप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष अशी त्याची वाटचाल सुरू असताना त्यालाही आपण लोकप्रतिनिधी व्हावंसं वाटतं। मात्र आत्ताच्या बदलत्या राजकारणात घटकेत तुटणाऱ्या जुळणाऱ्या युती आघाडीच्या समीकरणात अनेक वर्षांची इच्छा मनात ठेवून काम करणारा कार्यकर्ता ऐनवेळी दुर्लक्षित राहतो। तो एकतर तेथील स्थानिक राजकारणाचा बळी ठरतो किंवा ती जागा युती आघाडीत अन्य पक्षाच्या वाट्याला जाते किंवा अन्य ठिकाणचा उमेदवार तिथे लादला जातो आणि खरा इच्छुक उपेक्षित राहतो। महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मुरलीधर मोहोळ, विनोद तावडे अशी कितीतरी नावे असतील जे पक्षाची कामे करत एवढ्या मोठ्या पदांवर पोहोचले। महाराष्ट्रात पूर्वी घराणेशाहीला थारा नव्हता। सामान्य कार्यकर्ता विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात येत होता। अनेक दिग्गज कार्यकर्ते पुढे राज्याचे नेते झाले, ही राज्याची परंपरा आहे। मात्र आता ही परंपरा खंडित होताना दिसते। पालिका निवडणुकांमधील उमेदवारी पाहता त्याच उमेदवारांना पुन्हा पुन्हा संधी हवी असते किंवा राजकारणात तुमचा एक राजकीय गॉडफादर असावा लागतो तरच तुमची वर्णी लागण्याची शक्यता असते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।